सो कथा आहे अहिल्यानगरमधली. अहिल्यानगरमध्ये नेवासा तालुक्यातलं अत्यंत छोटंसं गाव सालबर्डी. याच सालबर्डी गावामध्ये बॅक टू बॅक लहान मुलांचे खून केले जात आहेत आणि याच खूनाचा तपास करण्यासाठी पूजा सावंतची बदली झाली आहे सालबर्डी या गावात. एक मिनिट, काय झालंय? सो सॉरी फॉर दॅट. आपण युजली आपल्या चॅनल्सवरती आलेल्या प्रत्येक व्यक्तीचा सुखद अनुभव कसा जास्तीत जास्त आपण करू शकतोय, श्रवणीय अनुभव कसा करू शकतोय आपल्या प्रत्येक व्हिडिओमार्फत, यासाठी प्रयत्न करत असतो. पण आज जाणून बुजून आपल्याला आवाज थोडा जास्त ठेवायला लागला. त्याचं कारण असं आहे की मी सालबर्डी हा चित्रपट बघून आली आज थिएटरात आणि डोकं दुखायला लागलं माझं थिएटरातून बाहेर आल्यानंतर. कारण ओले 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 हे जे म्युझिक होतं, हे म्युझिक कंटिन्युअसली डोक्यात जात होतं, तिडीक जात होती डोक्यात. आणि फक्त हेच नाही, अख्ख्या चित्रपटाचं BGMचं डिपार्टमेंट जे आहे ते इतकं इरिटेटिंग आहे की जाणून बसून असं हॉरर म्युझिक दिलेलं आहे. ठिकठिकाणी जिथे पेरायचं नव्हतं तिथेही पेरलेलं आहे, जाणून बुजून हे सांगण्यासाठी की आम्ही सुपर नॅशनल हॉरर जॉनरातल्या क्राईम सस्पेन्स थ्रिलर या जॉनरातली फिल्म बनवलेली आहे. त्याच्यामुळे घाबरा, आम्हाला घाबरा. ओके, पण कसा होता माझा अनुभव एकंदरीतच सालबर्डी या चित्रपटाबद्दलचा, जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये. चित्रपटाच्या कास्टिंगमध्ये आपल्याला पूजा सावंत दिसते, त्याच्यानंतर शशांक शेंडे आहे, भारत गणेशपुरे आहे, त्याच्यानंतर ओंकार भोजने आहेत, अंशुमन विचारे आहेत, इतरही बरेचसे कलाकार आहेत. मूळतः ह्या सगळे आपले मुख्य पात्रांच्या अवतीभोवती सगळी गोष्ट फिरताना आपल्याला दिसते. हा चित्रपट बघण्यापेक्षा मी तुम्हाला असं म्हणेन की ऐसे हालात में बेहतर यही है कि वक्त रहते इंसान सतर्क होकर अपने जज्बात को काबू में रखकर अपने कदम पीछे हटा ले. तुम्ही सावधान इंडियाचा एखादा एपिसोड बघा किंवा क्राईम पेट्रोलचा एखादा एपिसोड बघा. ॲटलिस्ट ते एपिसोड्स बघत असताना जे इन्व्हेस्टिगेशन आहे ते तुम्ही सायमल्टेनियसली ती केस सॉल्व्ह करत असता आणि ते थोडंसं तुम्हाला रोमांचक आणि रंजक वाटेल अदर दॅन धिस फिल्म ॲक्च्युली. पण ठीक आहे, एक एक करून मी सांगते नक्की या चित्रपटातल्या मला कुठल्या गोष्टी आवडल्या आणि कुठल्या नाही आवडल्या ते. सगळ्यात आधी या सालबर्डी चित्रपटामध्ये फक्त एकच अशी गोष्ट आहे जी तुम्हाला आवडेल आणि जर का ती गोष्ट तुम्ही बघण्यामध्ये इंटरेस्टेड असाल तर डेफिनेटली तुम्ही हा चित्रपट बघायला जाऊ शकता. ती गोष्ट म्हणजे कश्मीर महाजनी. कश्मीर महाजनी याचा स्पेशल कॅमिओ आहे. अजय अतुल यांनी गायलेलं, संगीतबद्ध केलेलं जगदंबे हे जे गाणं आहे ते तुम्हाला चित्रपटामध्ये पाहायला मिळतं. मोठ्या पडद्यावरती ते बघताना छान वाटतं, भारी वाटतं. आणि कारण कश्मीर महाजनी ही इज सच अ ब्रिलियंट ॲक्टर ऑफकोर्स, तर त्याच्यामुळे खूप सुंदररित्या त्याने ते परफॉर्म केलेलं आहे. तर तुम्ही जर का कश्मीर महाजनीचे फॅन असाल तर डेफिनेटली तुम्ही या चित्रपटाला जाऊ शकता. बाकी या चित्रपटातली कुठलीच अशी गोष्ट नाही आहे ज्याने मला लिटरली इम्प्रेस केलं असेल किंवा आवडली असेल ती गोष्ट. आता एक एक करून निगेटिव्ह ॲस्पेक्ट्सवरती चर्चा करूया. लिस्ट लय लांबलच आहे, त्याच्यामुळे आरामात जाणून घ्या. एक एक करून सांगते. सगळ्यात पहिली फ्रेम, चित्रपट जिथून सुरू होतो तिथनं आपणही सुरुवात करूया. पहिलीच फ्रेम आहे जिथे पूजा सावंत ॲक्च्युली अशी उभी आहे कमरेवरती हात ठेवून आणि ती समोर बघते त्या वाड्याकडे आणि खालून असा एक अँगल लागलेला आहे कॅमेऱ्याचा. आता त्या कॅमेऱ्याच्या अँगलमध्ये आपल्याला असं दाखवलं जातं की पाऊस सुरू आहे आणि विजा वगैरे कडकडतायत, लुकझुकतायत आणि तशा पद्धतीचं वातावरण आहे. पण तिच्या अख्ख्या युनिफॉर्मवरती एक सुद्धा पावसाचा थेंब नाही. ती भर पावसातच उभी आहे. वाड्यावरती पाऊस चालू आहे, गाडीच्या तिथून पाऊस आपल्याला जाताना ती फ्रेम अशी शिफ्ट होताना दिसते, पण तिच्या अंगावर एकही थेंब नाही पहिल्याच फ्रेममध्ये. ओके, पुढची गोष्ट सांगते. पूजा सावंत ही मुख्य अभिनेत्री आहे या चित्रपटाची आणि तिचे संवाद इतके नाटकी आहेत. उदाहरण देते 1 ते 2 ठिकाणी. या 3 मुलांच्या खूनमध्ये काहीतरी साम्य नक्कीच असणार आहे. आपल्याला तेच शोधावं लागेल. आपल्याला कन्फ्यूज करण्यासाठी त्यांनी हे सगळं काही आत्ता केलंय आणि आत्ता त्यांनी हा चेंज केलाय आणि झाडाच्या तिथे आपल्याला हे सध्या धड दिसतंय. हे सगळं काही आपल्याला सोडवावं लागेल. अशा पद्धतीचे नाटकी संवाद तुम्हाला अख्ख्या चित्रपटामध्ये दिसतील, जे ॲक्च्युअल रॉ डायलॉग्स असायला पाहिजे. पोलिसांची आता वाट लागलेली आहे आणि ज्या पद्धतीचा प्रेशर आता त्यांच्यावरती आहे, पालकमंत्र्याची खुर्ची जाणार आहे, तो प्रेशर बिल्टअपच होत नाही अख्ख्या चित्रपटामध्ये. आपल्याला म्हणजे असं वाटतं हां ठीक आहे, हां ओके. पुढचा निगेटिव्ह पॉईंट, चित्रपटाचा विषय ॲक्च्युअली फार महत्त्वाचा होता. आता रिअल इन्सिडन्सेसवर आधारित चित्रपट आहे, बरोबर. म्हणजे तुमच्याकडे आता एक कथा आहे ऑलरेडी हातात, बरोबर. त्या मूळ कथेमधले जे सस्पेक्ट्स होते, जसं पोलिसांनी जसजसा शोध लावला ते सगळं त्याची कात्रणं पेपरामध्ये आलेली असतात. बट ऑब्व्हियस जर का सत्य घटनेवर आधारित चित्रपट आहे तर, आणि तुम्ही जर का त्या त्या पर्टिक्युलर पोलिसांना जाऊन भेटला तरी तुम्हाला बऱ्यापैकी त्या फाईल्स, त्या सगळ्या गोष्टी सांगितल्या जातात, त्याच्या डिटेल्स दिल्या जातात. सो बेसिकली तुमच्याकडे एक प्लॉट रेडी होता, कथेचे कॅरेक्टर्स रेडी होते. तुम्हाला फक्त खेळायचं होतं मध्ये काहीतरी तुमचा टच देऊन, तुमचे एलिमेंट्स देऊन, आणि ती कथा फुलवायची होती. या चित्रपटाच्या एक्झिक्युशनमध्येच आपल्याला इतकी जास्त कमतरता दिसून येते की सपशेलपणे लिटरली चित्रपटामध्ये इंटरेस्ट आपला निघून जातो. म्हणजे अगदीच आपला चित्रपट पेशन्स चेक करत राहतो.
थ्रू आउट द फिल्म. पुढे आता एक जत्रेचा सीन आहे. तिथे इनमीन 80 ते 90 लोक दाखवले जातात. तेच मोन्टाजेस ठरलेले, तेच रिपिटेटिव्ह आपल्याला अँगल्स काही दाखवले जातात आणि असं वाटतं जत्रा एवढीच आहे का? अच्छा एवढीच आहे का जत्रा? हे एवढं दिसतंय ते. आणि लिटरली टिपिकल मालिकेसारखं आपल्याला फील व्हायला लागतं. ज्या पद्धतीने ते इकडे-तिकडे बघतायत पोलीस ऑफिसर्स आणि शोधतायत. मग आता आपल्याला हे प्लॅनिंग करावं लागेल. आता आपल्याला एकही चूक झालेली चालणार नाही. असं नाही बोलत यार. म्हणजे आता थोडासा सिनेमा हा खूप रिअलिस्टिक झोनमध्ये आता सध्या जातोय. तर हे खूप नाटकी संवाद CIDमध्ये वगैरे आपण बघायचो. म्हणजे इसका मतलब है ते बेटर एपिसोड्स वाटतात यार. मग कुठेतरी असं वाटायला लागतं. चित्रपटामध्ये एक सोनाली कुलकर्णीचा आयटम नंबर पण आहे. तुम्ही जर का सोनाली कुलकर्णीचे फॅन असाल तर डेफिनेटली तुम्हाला ते आयटम नंबर बघायला आवडेल. पण बिलीव्ह मी म्हणजे ते इतकं अननेसेसरी वाटत होतं, की ते असं ठिगळ लावल्यागत वाटत होतं चित्रपटामध्ये. ते आयटम नंबर नसतं तरी काहीही फरक पडला नसता. गावामध्ये काहीतरी तमाशाचा फड आलाय आणि तिथे काहीतरी तमाशा चालू आहे. एवढं एक ह्याच्यामध्ये एखाद्या गाण्याचा एखादा स्टांजा दाखवून तिथे विषय रफादफा करून तुम्ही मोकळे होऊ शकता. पण तेच मेकरचं इंटेन्शन तिथे लक्षात येतं, की हा मसाला आम्ही तुम्हाला देतोय. तुम्हाला नयनरम्य सुख देण्यासाठी. तर त्याकरता तुम्ही थिएटरात या. कहाणी, स्क्रीन प्ले, गोष्ट, कथेचे पात्र, त्यांची डेप्थ, कॅरेक्टरायझेशन, वेगवेगळे सबप्लॉट्स हे एवढं इम्पॉर्टंट नाही. तुम्ही आयटम नंबर घ्या आणि मजा मारायला थिएटरात या. तर ते इंटेन्शन्स आपल्या लक्षात येतात मेकर्सचे. चित्रपटामध्ये एक्झिक्युशनच्या बऱ्याच सगळ्या चुका आहेत. टाईमलाईनबद्दल काहीच स्पेसिफाय केलं जात नाही. जसं की अब्रप्ट कट्स आहे. आत्ता संध्याकाळचा एखादा सीन सुरू आहे, डायरेक्ट पुढच्या दिवशी कट लागतो आणि डायरेक्ट सकाळचा सीन चालू होऊन जातो. किंवा आत्ताच सकाळी एखादं पोरगं कोणाला तरी शोधायला आलेलं तर डायरेक्ट संध्याकाळी रात्र होऊन जाते आणि तो तिथे मग पुढचा कट तिथे लागतोय. पुढचा डायरेक्ट मॉन्टाज तिथला लावला जातोय रात्रीचा. का बरं? एक उदाहरण देते. आता चौथा ज्यावेळेला ॲक्च्युअली होतो तर त्याची बॉडी ॲक्च्युअली आपल्याला लटकवताना दिसतात एका झाडाच्या तिथे. तर हे रात्री त्या व्यक्तीला शोधायला आलेले असतात तिथे. हे सगळे गावातले लोकं, बिका, पोलीस वगैरे सगळ्या गोष्टी. ते जातात, त्यांना ती रात्री भर काळोखात आता ती गोष्ट समजतीये. कट टू डायरेक्ट सकाळी 10-11 वाजेची काहीतरी वेळ असेल. ती फक्त बॉडी त्यांनी खाली उतरवलेली. दॅट्स इट. काहीच घडलेलं नाही कथेमध्ये. मग रात्रभर काय केलं आपण? सो लगेच सकाळी का बरं? आणि तिथे पूजा सावंतचा एक डायलॉग पण आहे, की "आत्ता येताय का सरपंच?" इट मेक्स नो सेन्स ॲक्च्युअली. कुठल्या वेळेत, कुठल्या ठिकाणी, कोणासोबत, काय सुरू आहे याचा काही जास्त ताळमेळच लावला जात नाही आणि ते अब्रप्ट कट्स आपल्याला मध्ये जाणवतात, जम्प्स जाणवतात, जे स्क्रीन प्लेसाठी खूप जास्त घातक असतात कुठल्याही सिनेमासाठी. पुढचा निगेटिव्ह पॉइंट, इन्व्हेस्टिगेशन अतिशय संथ दाखवलं जातं. त्याच्यामध्ये काहीच खूप अशा ॲडव्हान्स्ड गोष्टी नाही दाखवल्या जात. इन्व्हेस्टिगेशन अत्यंत इरिटेटिंग आपल्याला जाणवतं, स्लो प्रोसेसचं जाणवतं. काहीही करताय म्हणजे इन्व्हेस्टिगेशन. आता उदाहरण देते घडीभर, की जर का गावातले 8 वर्षांचे पोरं गायब होत आहेत, ज्यांचं ॲक्च्युअल पर्टिक्युलर वय हे 8च वर्ष आहे आणि जे एकुलती एक आहे म्हटल्यानंतर पोलिसांच्या हातात पहिली पायरी सगळ्यात तीच आहे, की गावातले जेवढे पण तिसरीच्या माध्यमात शिकणारे पोरं आहेत, ज्यांचं वय वर्ष 8 आहे आणि जे आपल्या आईबापांना एकुलते एक आहेत, तर त्यांना सगळ्यात आधी आपल्याला सेफ झोनमध्ये घेऊन जायचं आहे. त्यांच्यापासून तुम्ही इन्व्हेस्टिगेशन चालू करा. पण हे इतकं इझी, इतकं सोपं आहे, पण ते का नाही दाखवलं जात? म्हणजे ते इरिटेटिंग इन्व्हेस्टिगेशन बघून लिटरली असं वाटतं, की काय चाललंय म्हणजे हे काय चाललंय? पुढचा एक निगेटिव्ह पॉइंट, चित्रपटामध्ये 2 ते 3 असे सेगमेंट्स आहेत जे नसते जर दाखवले तरी चाललं असतं. वारंवार दारूच्या अड्ड्यावरच्या त्या गप्पा गावकऱ्यांच्या वगैरे. इट मेक्स नो सेन्स अगेन. पहिल्यांदा तुम्ही दाखवलं कारण का गुरुजी येतायत गावामध्ये तर त्यांना तुम्हाला कम्फर्टेबल करायचंय वगैरे. ओके, इट मेड सेन्स टू मी. पण त्याच्यानंतर ते आणखी एका ठिकाणी तो जाणून बुजून कारण नसताना तो एक सेगमेंट तिथे दाखवलेला आहे जो खूप शॉर्टमध्ये दाखवू शकले असते. सोशल मीडियावरती आपण बऱ्याच सगळ्या मीम्सच्या दुनियेत हे सगळे कॉन्व्हर्सेशन ऐकतो बघा, की पोळी म्हणायचं की पुरणपोळी म्हणायचं की चपाती म्हणायचं. तर यावरनं बरंच शीतयुद्ध चालू असतं. तर फक्त तो लिटरली सोशल मीडियावरनं टॉपिक असाच्या असा उचललाय आणि चित्रपटामध्ये ठिगळासारखा जोडून दिलाय. गावाकडचे लोकं पोळी, चपाती या गोष्टीवरनं म्हणजे चर्चा करतील. ते पण एक अशा गावामध्ये जे खूप जास्त असं प्रगत झालेलं नाहीये. खूप सुशिक्षित लोकं वगैरे एवढे काही नाहीये त्या गावामध्ये ॲक्च्युअली. तर असं सगळं दाखवणं म्हणजे आय डोंट नो. ते एक आणखी एक शीतयुद्ध नाही चालत का, की पुण्याची मिसळ भारी की नाशिकची मिसळ भारी? सो अगेन ते खूप असं वाटायला लागतं, की डेस्परेट अटेम्प्ट आहे मेकर्सचा, की थोडंसं रिलेटेबल आम्ही होण्याचा प्रयत्न करतोय असं. ते खूप आपसूक व्हायला पाहिजे आणि ते खूप नॅचरली व्हायला पाहिजे, ऑर्गॅनिक पद्धतीने व्हायला पाहिजे असं मला वाटतं. जाणून-बुजून असे सोशल मीडियावरचे मीम्सचे टॉपिक्स उचलून ते ॲज इट इज चिटकवणं, आय डोंट थिंक की ती एक अप्रोप्रिएट गोष्ट असू शकते. आता तुम्ही 3 जणांना गावातला एक वाडा आहे. त्या वाड्याच्या एक्झॅक्ट दरवाजाच्या तिथे अख्खं गाव जमा झालंय, पोलीस जमा झाले आणि तुम्ही त्या तिघांना त्या दरवाजाच्या तिथे अटक करताय. पण वाड्यात जाऊन जरा म्हणजे झडती घ्या ना वाड्याची. जिथे हे सगळे प्रकार चालू आहेत, करणी-बिरणीचे, काळी जादू वगैरे या गोष्टींचे, त्या वाड्यात तुम्ही जा ना, इन्व्हेस्टिगेशन करा. तिथे सगळे तुम्हाला पुरावे मिळतील आणखीन. बिकॉज यू कॉट देम रेड हँडेड राईट? त्या 3 जणांना. तर मग काय आहे?
तिथे फक्त त्यांचे चेहरे-बिहरे दाखवले जातात आणि बास कट टू डायरेक्ट ओके आता डायरेक्ट न्यूजमध्ये बघतोय आपण असं प्रकरण बाहेर आलंय. पण त्या वाड्यात तुम्ही का नाही जात हे अगेन इन्व्हेस्टिगेशनचे लूप होल्स जे मी म्हणत होते ना ते हेच. चित्रपटामध्ये ना एक जॉन कांबळे, जॉन चांदोरकर का असं काहीतरी एक कॅरेक्टर आहे. ऑफकोर्स एक पादरी दाखवलेत ते चर्चचे बेसिकली. तर जाणून बुजून त्या व्यक्तीला ॲक्च्युअली अशा पद्धतीने दाखवलं की मी हार्डकोर कट्टर मार्क्सिस्ट आहे बरं का. मी कट्टर मार्क्सिस्ट आहे आणि ह्या डायलॉगचा काहीच संबंध नाही अख्ख्या चित्रपटामध्ये. अख्ख्या चित्रपटात. तांदळांच्या गोण्याचं वाटप करायला चाललोय मी आणि म्हणजे ते इतकं अननेसेसरी वाटतं की तुम्हाला लिटरली असं वाटतं की ओके म्हणजे मेकर्स जे आहेत या चित्रपटाचे ॲक्च्युअली त्यांचा प्रचंड विश्वास आहे. कार्ल मार्क्स किंवा म्हणजे मार्क्सिस्ट या एका विचारधारेवरती, कॉम्रेड विचारधारेवरती आणि मग ते किती योग्य आहे आणि ते जाणून बुजून मग असं पुश केलं जातं अख्ख्या चित्रपटामध्ये. 4 ते 5 ठिकाणी लिटरली अख्ख्या चित्रपटात ते पादरी येतात पुढे आणि मी हाडाचा मार्क्सिस्ट आहे बरं का, मी हाडाचा मार्क्सिस्ट आहे. इट मेक्स नो सेन्स म्हणजे काय आहे ते आणि ते असं असं इतकं फनी आणि ते इतकं बावळट वाटायला लागतं ते बघून ॲक्च्युअली चित्रपटामध्ये की लाइक का बरं दाखवलंय ते? यू सी चित्रपटाचा ॲक्च्युअली विषय लय भारी होता. मध्ये हे साफ गणलेला सिनेमा हा आपल्याला जाणवतो आणि फ्रँकली स्पीकिंग चित्रपटाची सिनेमॅटोग्राफी काही-काही ठिकाणी ठीकठाक वाटते, पण काही-काही ठिकाणी जिथे ॲक्च्युअली रात्रीचे शॉट्स घेतले तिथे लाइटिंग खूप वाईट पद्धतीने आहे. ती लिटरली डोळ्यांमध्ये बोचायला लागते. एकंदरीत मी या चित्रपटाला देईल सालबर्डी या चित्रपटाला 1.5 स्टार्स आउट ऑफ 5. बाकी याच्यामध्ये काळी जादू आणि तो अख्खा अँगल जो मेन अँगल होणार होता या चित्रपटाचा त्याच्यामध्ये काहीच जास्त एक्सप्लोर नाही केलं जात. ते काहीच एक्सप्लेन पण नाही केलं जात. रिअल लाईफ इन्सिडन्सेसवर जर का आधारित हा सिनेमा तुम्ही म्हणून विकताय, तर त्याचे काही रिअल लाईफ इन्सिडन्सेसचे काही पुरावे सगळ्यात शेवटी द्या. त्याच्यात थोडंसं खोलात जा, डेप्थमध्ये जा. ते का, कसं, ती पूजा कशी केली, कुणी, कशा पद्धतीने आणि या चित्रपटाचा सेकंड पार्ट पण येतोय कारण ओपन एंड ठेवलाय त्यांनी पहिल्या चित्रपटाचा. सो कदाचित ते आता सेकंड पार्टमध्ये दाखवतील असं एक भ्रामक एक्सप्लेनेशन मी स्वतःला देऊन आता या व्हिडिओ समोर येऊन बसली आहे. बाकी हा होता माझा रिव्ह्यू सालबर्डी या चित्रपटाचा. तुमचं काय म्हणणं आहे कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही कळू शकता. जर का तुम्ही हा चित्रपट बघितलाय तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. पीस आउट.